खर तर आपण भजनामध्ये नेहमी ऐकतो, पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा, पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा. पांडुरंग म्हणजे काय? पा म्हणजे पाहणारा, डू म्हणजे कधीही न डुबणारा, र म्हणजे रंग रूपाहून न्यारा, आणि ग म्हणजे गगनापेक्षाही विशाल असा पांडुरंग. या पांडुरंगाच्या हातातच तुमचा माझा धागा आहे बाबांनो. आणि आम्ही फक्त उडणारे पतंग आहे. ज्या दिवशी पतंग हवेत उडत असतो त्या दिवशी सगळी लोक त्याच्याकडे आनंदानं बघत असतात. आणि असा हवेचा झोका येतो आणि पतंग जेव्हा त्या धाग्यापासून वेगळा होतो तेव्हा सगळं जग म्हणतं की पतंग तुटला, पतंग तुटला. ऍक्च्युली पतंग तुटत नाहीये, तर तो धागा तुटत असतो. तद्वतच इथे पतंग तुम्ही आम्ही आहे, धागा पकडणारा तो परमात्मा आहे, आणि तुमच्या आणि त्या धागा पकडणाऱ्या परमात्म्याच्या मध्ये आत्मचैतन्य रूपी धागा आहे. आणि तो ज्या दिवशी तुटतो ना त्या दिवशी आम्ही म्हणतो की आपल्यातनं मनुष्य गेला. आणि ज्या दिवशी आपण जीवन प्रवास संपवतो त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमा झालेली असते. पण दुर्भाग्य आमचं, ती गर्दी आम्ही बघू शकत नाही. म्हणून ती गर्दी त्याच व्यक्तीच्या घरासमोर जमा होते की जो आयुष्यभर माणुसकी घेऊन फिरत असतो. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा बाबांनो, की आयुष्यभर परिधान करून फिरावी लागेल माणुसकीची वर्दी. मग प्रत्येक दुनियेतला माणूस तुमचाच बनेल दर्दी. आणि मग जीवन प्रवास संपेल आणि तुमच्या घरासमोर तुफान होईल गर्दी. पटते ना? पटायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी.